पीएम किसान योजना 19व्या हप्त्याबद्दल वाटपाबद्दल शेतकरी बांधवांनो एक मोठी बातमी समोर आलेली आहे। जर तुमच्याकडे शेतकरी ओळखपत्र असेल, फार्मर आयडी कार्ड असेल, किसान कार्ड असेल तर आणि तरच तुम्हाला हा 19वा हप्ता भेटणार आहे। लाडक्या शेतकरी बांधवांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। जर तुम्हाला 19वा हप्ता हवा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण की एक मोठा बदल या ठिकाणी झालेला आहे। सरकारतर्फे एक मोठी बातमी समोर आलेली आहे। लाडक्या शेतकरी बांधवांनो तुम्ही जर या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा, कारण की खूप महत्त्वाचे अपडेट्स, खूप महत्त्वाच्या बातम्या खूप सोप्या भाषेमध्ये तुम्हाला मी समजून सांगत असतो। त्याच्यामुळे सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी मी देत असतो। चला या ठिकाणी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचंय। काय बातमी आहे तुम्हाला मी सांगत आहे। पीएम किसान योजना या ठिकाणी तुमचा जो मोदीचा हप्ता आहे, या ठिकाणी तुम्हाला 19वा हप्ता या ठिकाणी वाटपाची सुरुवात होणार आहे। याची तारीख देखील आलेली आहे। पण या वाटपासाठी तुमच्याकडे एक गोष्ट असणं गरजेचं आहे, ते म्हणजे शेतकरी ओळखपत्र। शेतकरी ओळखपत्र किंवा किसान ओळखपत्र तुम्ही याला म्हणू शकता। ते कशा स्वरूपाचं आहे बघा, या ठिकाणी अशा स्वरूपाचं तुम्हाला हे ओळखपत्र या ठिकाणी काढून भेटणार आहे। किसान कार्ड, याला किसान कार्ड पण काही ठिकाणी म्हटलं जातं, शेतकरी ओळखपत्र पण म्हटलं जातं। याच्यावर सगळी तुमची डिटेल्स माहिती असणार आहे। तर हे ओळखपत्र जर तुमच्याकडे असेल तर आणि तरच, परत एकदा लक्षात घ्या लाडक्या ताईंनो, लाडक्या शेतकऱ्यांनो, जर तुम्ही या ठिकाणी पीएम किसान योजनेमध्ये बसत असताल, पीएम किसान योजनेचा तुम्हाला 18वा हप्ता भेटला असेल, तर हा पुढचा जर हप्ता तुम्हाला हवा असेल, 19वा हप्ता जर हवा असेल तर हा या ठिकाणी तुम्हाला आय कार्ड किंवा तुम्ही या ठिकाणी किसान कार्ड काढायला गरजेचं आहे। ते कसं काढायचं, कुठं काढायचं, सगळ्या गोष्टी मी सांगणार आहे। ते कशासाठी लागतं, तुम्हाला त्याचा फायदा काय होणार आहे, त्यासाठी डॉक्युमेंट्स काय लागणार आहेत, सगळ्या गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। लक्षात घ्या बातमी काय आहे शेतकरी ओळखपत्राबद्दल। शेतकरी ओळखपत्र नसेल तर पीएम किसान योजनेचे 2000 रुपये हप्त्याचा लाभ मिळणार नाही, अशा स्वरूपाची मोठी बातमी समोर आली आहे। सरकारने एक मोठी बातमी आणली आहे। तर लाडक्या शेतकरी बांधवांनो तुमच्याकडे हे किसान कार्ड आहे का, शेतकरी ओळखपत्र तुम्ही काढलं आहे का, एकदा मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय। तुमचं नाव सांगायचंय, तुमचं गाव सांगायचंय। गाव सांगणं खूप महत्वाचं आहे। नाव सांगा, तुमचं गाव सांगा आणि कोणत्या जिल्ह्यामधून तुम्ही बोलतायत, आणि त्याच्यानंतर तुम्ही हे ओळखपत्र काढलं आहे का नाही एकदा सांगायचं आहे। त्याच्यानंतर तुम्हाला मी डॉक्युमेंट सांगणार आहे, तुमच्या सगळ्या गोष्टी मी चेक करणार आहे। त्याच्यामुळे सर्वांनी कमेंट बॉक्स मध्ये तुमचं नाव सांगायचंय, ओळखपत्र तुमच्याकडे आहे का नाही ते सांगायचं आहे। चला या ठिकाणी आता बघूया नेमकी बातमी काय आहे आणि कशा स्वरूपात तुम्हाला हे काढता येणार आहे। चला या ठिकाणी तुम्ही पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता याच्याबद्दल माहिती मी तुम्हाला दाखवत आहे। 19वा जो हप्ता आहे याच्याबद्दल बघा, ऍग्रीस्टॅग फार्मर रजिस्ट्री याच्यावरून तुम्ही काढू शकता किंवा काय असं प्रोसेस ते बघूया। शेतकरी माहिती संच निर्मिती, भारत सरकारद्वारे हा निर्णय घेण्यात आलेला आहे की पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता प्राप्त होण्यासाठी फार्मर आयडी असणे अनिवार्य आहे। बघा डायरेक्ट या ठिकाणी भारत सरकारने हा निर्णय घेतलेला आहे। शेतकरी बांधवांनो तुमच्यासाठी सांगतोय, प्रत्येक शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ पाठवायचा आहे, तुमच्या प्रत्येक मित्राला हा व्हिडिओ शेअर करायचा आहे। खूप महत्वाची माहिती मी तुम्हाला देत आहे। जर तुमच्याकडे हे ओळखपत्र असेल तर आणि तरच तुम्हाला या ठिकाणी पुढचा किसान योजनेचा, पीएम किसान योजनेचा हप्ता भेटणार आहे। मोदीचा तुम्हाला 2000 रुपये तुमच्या अकाउंटला येणार आहेत। जर तुम्ही हे काढलं नाही तर तुम्हाला तुमचा हप्ता थांबू शकतो किंवा त्याच्यामध्ये प्रॉब्लेम येऊ शकतात। त्याच्यामुळे सर्वांनी लवकरात लवकर हे किसान कार्ड काढून घ्यायचंय, शेतकरी ओळखपत्र काढून घ्यायचं आहे। लक्षात घ्या, अनिवार्य करून टाकले। अनिवार्य सोप्या भाषेत तुम्हाला समजून सांगतो, म्हणजे गरजेचं आहे, म्हणजे लागतंय, म्हणजे लागतंयच। हे तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला पैसे नाहीत, याचा अर्थ सोप्या भाषेत सांगितला। अनिवार्य आहे म्हणजे तुमच्याकडे पाहिजे, म्हणजे पाहिजे हे शेतकरी ओळखपत्र तुमच्याकडे पाहिजे तर आणि तरच तुम्हाला या ठिकाणी हा हप्ता भेटणार आहे। पीएम किसान योजनेचा किंवा कोणती दुसरी योजना असेल त्या योजनेचा, शेतकरी योजनेचा फायदा जर तुम्हाला घ्यायचा असेल तर आता हे तुमच्याकडे कार्ड असायला पाहिजे। शेतकऱ्याकडे हे शेतकरी ओळखपत्र असायलाच पाहिजे, तेव्हाच तुम्हाला या ठिकाणी
पैसे भेटणार आहेत, योजनेचे पैसे भेटणार आहेत. लाडक्या शेतकरी बांधवांनो, तर कमेंट बॉक्स मध्ये मला सांगायचे तुमचा जिल्हा आणि गाव सांगायचंय, नाव सांगायचंय, गाव सांगायचंय, जिल्हा. कोणते कोणते शेतकरी व्हिडिओ बघत आहेत सर्वांनी पटपट एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय. लक्षात घ्या काय माहिती आहे, आता पुढे अजून डबल वाचूया. या ठिकाणी तुम्ही बघू शकता डिसेंबर 2024 महिन्यापासून पीएम किसान योजनेचा लाभ फक्त फार्मर आयडीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मिळू शकेल. बघा परत एक पुढची बातमी तुम्ही बघू शकतात. हा पुढचा जो हप्ता असेल 19वा हप्ता आहे तो फक्त आणि फक्त कुणाला भेटणार आहे, जर फार्मर आयडी असेल. फार्मर आयडी म्हणजेच काय, शेतकरी ओळखपत्र. शेतकरी ओळखपत्र तुमच्याकडे असेल तर आणि तरच तुम्हाला या ठिकाणी पुढचा 19वा हप्ता भेटणार आहे. लाडक्या शेतकरी बांधवांनो, तुम्हाला एक छोटा प्रश्न विचारतोय, तुमच्याकडे हे ओळखपत्र आहे का नाही? असेल तर मला एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि नसेल तर मला एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे की सर आमच्याकडे हे ओळखपत्र नाहीये, याचा नेमका उपयोग काय होतो, याचा नेमका डॉक्युमेंट्स याला काय लागतात, याला काढायचं कसं, कुठं काढायचं, काय नेमकी प्रोसेस आहे, सगळ्या गोष्टी सांगतो. म्हणून सांगतोय तुम्हाला, चॅनलला जर कुणी नवीन आला असाल तर सबस्क्राईब करून ठेवा. शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी हे चॅनल आहे, तुमच्यासाठीच हे चॅनल आहे. त्याच्यामुळे शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही नवीन आला असाल चॅनलवर तर हे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, कारण येणारे शेतकरी बांधवांचे प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला याच्यानुसार पाहता येणार आहेत. खूप महत्वाचे एकदम सोप्या भाषेमध्ये मी व्हिडिओ सांगत असतो, त्याच्यामुळे सगळी माहिती मी तुम्हाला देत असतो. त्याच्यामुळे चॅनलला नवीन कुणी आला असता सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. चला या ठिकाणी बघूया हे शेतकरी ओळखपत्र म्हणजे नेमकं काय आहे. एकदम सोप्या भाषेत तुम्हाला सांगणार आहे शेतकरी ओळखपत्र नेमकं काय आहे. लक्षात घ्या, हे शेतकरी जे ओळखपत्र आहे, फार्मर आयडी कार्ड, याला फार्मर आयडी कार्ड म्हणू शकतात, किसान कार्ड म्हणू शकतात, फार्मर युनिक कार्ड पण युनिक आयडी कार्ड पण म्हणू शकतात, शेतकरी ओळखपत्र पण, सगळेच नाव आहे त्याचे. तुम्ही काही त्याला म्हणलं तरी चालतंय, काही प्रॉब्लेम नाही. फार्मर आयडी कार्ड हे डिजिटल ओळखपत्र आहे. बघा डिजिटल ओळखपत्र म्हणजे काय, ऑनलाईन तुम्हाला तुमची आयडेंटिटी म्हणजे तुमची ओळख, म्हणजे पूर्ण कॉम्प्युटरच्या भाषेत सांगतोय, कॉम्प्युटरच्या भाषेमध्ये तुम्हाला इथं ओळख तयार करून घ्यायचंय. तुमचं ओळखपत्र जसं तुमचं आधार कार्ड आहे ना, आधार कार्ड सगळ्यांचंच असते, त्या स्वरूपात आधार कार्ड सारखंच हे शेतकऱ्याचं आधार कार्ड समजून घ्या. एकदम सोप्या भाषेत सांगतोय, शेतकऱ्याचं आधार कार्ड म्हणजेच काय, शेतकरी ओळखपत्र, फार्मर आयडी, हे आपल्याला काढायचे. बघा लक्षात घ्या, या ओळखपत्रात शेतकऱ्यांची सर्व माहिती समाविष्ट असेल, म्हणजे शेतकऱ्याच्या प्रत्येक गोष्टीची माहिती ह्या कार्डामध्ये असणार आहे. म्हणजे एक प्रकारचं तुमचं ओळखपत्र आहे, तुमच्याबद्दलची सगळी माहिती, सगळी डिटेल्स त्यामध्ये असणार आहे. नंतर हे कार्ड शेतकऱ्यांना डिजिटल स्वरूपात दिलं जाईल. डिजिटल म्हणजे काय, तर तुम्हाला बाबा मेलवर, तुमच्या व्हॉट्सअपवर किंवा तुमच्या कशावर हे डायरेक्ट तुम्हाला भेटल. असं डायरेक्ट तुमच्यासाठी कार्ड, आपले एटीएम कार्ड किंवा आधार कार्ड, पॅन कार्ड असं कार्ड नसणार आहे. हे फक्त तुमच्या मोबाईलवर वगैरे तुम्हाला पाहता येणार आहे. अशा स्वरूपाचं डिजिटल कार्ड आहे, सोप्या भाषेत सांगतो तुम्हाला. नंतर ऍग्रीस्टॅक उपक्रमाअंतर्गत ही योजना राबवण्यात येत आहे. म्हणजे बघा हे काय जे आहे, ऍग्रीस्टॅक नावाची जी योजना आहे, त्या जी वेबसाईट आहे, त्या वेबसाईटच्या मार्फत हे तुम्हाला सगळ्या गोष्टी काय केलंय या ठिकाणी करून आणत आहेत. बघा लाडक्या शेतकरी बांधवांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, खूप महत्वाची माहिती देत आहे. सगळ्यांनी हा व्हिडिओ प्रत्येक आपल्या मित्राला शेअर करायचा आहे. तुमचे जेवढे व्हॉट्सअपचे ग्रुप असतील सगळ्यांना हा व्हिडिओ शेअर करायचा आहे. शेतकऱ्यांची सर्व माहिती एका ठिकाणी जमा होणार आहे. काय महत्वाचं आहे बघा, शेतकरीची सगळी माहिती भेटणार आहे. सरकारी योजनेचा लाभ मिळवण्यास सुलभता होणार आहे. बघा जे शेतकऱ्यांसाठी जे लाभ येतील, योजना येतील, त्या योजनेसाठी ही एक ओळखपत्र असणार आहे, जे तुम्हाला काढून घ्यायचं आहे. सगळ्यांनी लवकरात लवकर काढून घ्यायचंय. याची पात्रता काय, तुम्हाला व्हिडिओ पाहिजे का, याची पात्रता काय आहे, डॉक्युमेंट काय आहे, कसं काढायचंय, ऑनलाईन काढायचंय का ऑफलाईन काढायचंय, तुम्ही घरी बसल्या काढू शकतात का, मोबाईलवर काढू शकतात का, सगळ्या गोष्टी सांगतो. त्याच्यामुळे तशा स्वरूपाचा तुम्हाला व्हिडिओ पाहिजे का, एकदा मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. लवकरात लवकर कमेंट बॉक्समध्ये सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करायचंय, शेअर करायचंय.